उरण ईश्वरपूर शहरातील बिबट्या अखेर जेरबंद. नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास. उरण ईश्वरपूर पाटील गल्ली परिसरात आलेला बिबट्या अखेर वन विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आला. या कारवाईमुळे शहरवासियांनी सुटकेचा निश्वास टाकला असून वन विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. बिबट्याच्या दर्शनानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पाटील गल्ली, संभुआप्पा मठ परिसरातील श्री राजन पाटील यांच्या घराच्या पार्किंगमध्ये 4 चाकी गाडीखाली बिबट्यानं आश्रय घेतला होता. सुरुवातीला जाळीच्या साह्यानं बिबट्यास पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र बिबट्यानं चकवा देत गाडीखाली आश्रय घेतला. अखेर भुलीचे इंजेक्शन देऊन त्याला जेरबंद करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वन विभागानं तात्काळ पथके तैनात केली. पोलीस प्रशासनानंही परिसरात बंदोबस्त ठेवत नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. स्थानिक नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला योग्य सहकार्य केल्यामुळे ही मोहीम यशस्वी ठरली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं शोध मोहीम राबवत बिबट्याला कोणतीही जीवितहानी न होता सुरक्षितपणे जेरबंद केले. या धाडसी आणि संयमी कारवाईबद्दल वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे तसेच पोलीस प्रशासनाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. मात्र बिबट्या थेट शहरातील वस्तीमध्ये शिरल्याची घटना अत्यंत चिंताजनक असून वन्यजीव मानवी वस्तीकडे का वळत आहेत याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. जंगलांचे कमी होत चाललेले क्षेत्र, अधिवासातील बदल आणि अन्नाच्या शोधात वन्य प्राणी शहरांकडे येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वन विभागानं प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केलीये. सध्या परिसरात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच कोणत्याही वन्य प्राण्याचे दर्शन झाल्यास स्वतः धोका पत्करू नये आणि तात्काळ वन विभाग किंवा पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्या जेरबंद झाला असल्या तरी ही घटना भविष्यासाठी इशारा देणारी आहे. नागरिकांनी शेतामध्ये जाताना काळजी घेण्याचे आवाहन वन विभागानं केले आहे. समोरच्या गाड्याकडे पटकन मार्ग मोकळा करून द्यायचा आहे.